पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याकडं ज्या नगराध्यक्ष निवडणूक झाल्या याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण असंच आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यातील जो कागल मतदारसंघ आहे नगराध्यक्ष निवड झालेले आणि नगराध्यक्ष निवड झालेले आहेत ते आपल्यासोबत आहेत मानेवहिनी, आणि मानेवहिनींचा विजय हा राज्यामध्ये पहिला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण निवडून आलेल्याच्या जे उमेदवारीचा जो फरक आहे साधारण 7,000पेक्षा जास्त मताच्या फरकाने मानेवहिनी या राज्यामध्ये पहिल्यांदा त्यांचा अव्वल नंबर लागतो। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जे टक्केवारीचं जर पाहिलं तर जे मतदान झालं त्यामध्ये 3 जे पहिले प्रामुख्याने जे नगर परिषद होत्या त्या देखील 3 टक्केवारीमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळालं। आणि आज जेव्हा निकाल लागला तेव्हा मानेवहिनीचा जो विजय आहे तो 7,000हून अधिक मताचा जो फरक आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। मानेवहिनी, आपलं स्वागत आहे आणि अभिनंदन देखील। राज्यामध्ये आपला पहिला नंबर लागतो, काय सांगाल यावेळेमध्ये? कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये हा जो विजय मिळालेला आहे तो मतदारांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला बहुमोल अशा प्रकारचं मतदान केलं, त्याबद्दल मतदारांचं अभिनंदन आहेच। पण त्याचबरोबर राष्ट्रवादी माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय समरजितदादा घाडगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडी यांची युती झाली। संजयबाबा घाडगे, माननीय संजयबाबा घाडगे आणि माननीय अखिलेशराजे घाडगे याची त्यांना पाठिंबा मिळाला आणि विकासाच्या मुद्द्यावर यांची युती झाल्यामुळेच हा विजय मिळालेला आहे। त्यांच्या युतीला आणि त्यांच्या विकासाच्या अजेंडाला सर्व कागलनगरीतील जनतेने स्वीकारलेले आहे। जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामधले जे कट्टर विरोधक होते विधानसभेला आपण पाहिलं तर मुश्रीफ साहेब आणि राजे हे दोन्ही विरोधात एकमेकाच्यावर ठेपले होते। मात्र तुमच्या नगराध्यक्षाच्या निवडणुका लागल्या तेव्हा एकत्र आले, विकासाच्या कामासाठी एकत्र आले असं त्यांनी देखील बोलून दाखवलं। कसं वाटतंय तुमचा विजय आणि तो पण राज्यात 1 नंबरला आपला विजय झाला आहे? खूप छान वाटतं आहे। खरं तर हा छत्रपती शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा विजय आहे। कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करून आमचा जो विकासाचा अजेंडा आहे किंवा आमची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांचे जे पाठबळ आहे, श्रेय आहे, त्याला मिळालेला हा विजय आहे। रात्रीच पोस्टरबाजी झाली, कन्फर्म होतं हे सगळं? कन्फर्म होतं म्हणजे विकासाच्या कागलचा विकास करणं ह्या समान मुद्द्यांवर हे 2 मातब्बर नेते एकत्रित आलेले होते आणि त्यामुळं लोकांचा जो प्रतिसाद मिळत होता प्रचार करत असतानाच त्यावरूनच आम्हाला कळून चुकलेलं होतं की लोकांनी ही युती स्वीकारलेली आहे आणि लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, त्यामुळं आम्ही 100% निवडून येणार आहोत ही आम्हाला खात्री होती। हे पाहिलं तर कोल्हापूरच्या कागल जो नगराध्यक्षपद आहे सविता मानेवहिनींच्याकडे गेलेला आहे आणि ह्या राज्यामध्ये पहिल्या जो मताचा फरक आहे सर्वाधिक जास्त म्हणजे 7,000हून अधिक मताचा फरकाने निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक।